वाचनात आलेला खूप सुंदर असा लेख. पदर आईचा अन आपल्या आयुष्याचा. खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली आणि मग 9 महिन्यांनी तिच्या पदराची ओळख झाली. पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला आणि मी आश्वस्त झाले. तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला आणि मग तो भेटतच राहिला, अगदी आयुष्यभर. शाळेच्या पहिल्या दिवशी तो रुमाल झाला. रणरणत्या उन्हात तो टोपी झाला. पावसात भिजून आल्यावर तो टॉवेल झाला. घाईघाईत खाऊन खेळायला पळताना तो नॅपकिन झाला. प्रवासात कधी तो अंगावरची शाल झाला. बाजारात भर गर्दीत कधीतरी आई दिसायची नाही, पण पदराचं टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचे. मग त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला. गरम दूध ओतताना तो चिमटा झाला. उन्हाळ्यात लाईट गेल्यावर तो पंखा झाला. निकालाच्या दिवशी तो माझी ढाल व्हायचा. बाबांच्या संतापाची धार बोथट होताना मी पदराच्या आडून पाहायचे, हाताच्या मुठीत पदराचं टोक घट्ट धरून. त्या पदरानेच मला शिकवलं कधी काय अन कसं बोलावं. आईच्या पदराकडूनच शिकले सहजता, सौजन्य, सात्विकता, सभ्यता, सहिष्णुता आणि सहजगता. काळाच्या ओघात असेल किंवा अनुकरणाच्या सोसात असेल किंवा स्वतःच्या स्वच्या शोधात असेल. साडी गेली, ड्रेस आला, पॅन्ट आली, टॉप आला, स्कर्ट आला आणि छोटा होत गेला. प्रश्न कपड्यांचा नाहीच आहे. प्रश्न आहे तो आक्रसत जाऊन गायब होऊ घातलेल्या पदराचा. कारण पदर हे पद नसून जन्मभराची फक्त आणि फक्त जबाबदारी आहे आणि ती जाणीवपूर्वक व निस्वार्थीपणे पेलू शकते ती केवळ फक्त आई आणि आईच. खरं तर शर्टालाही फुटायला हवा होता पदर, पण खरं सांगू शर्टाला तो झेपणार नाही.